रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या पंढरपूर शहरात नगर परिषद हद्दीत यमाई तलावाजवळ गोशाळा आहे. या गोशाळेतील कर्मचाऱ्यानं नवजात वासरास दूध पाजताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यानं वासराचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. यामुळे शहरातील गोप्रेमी तसेच सर्वसामान्य जनतेमधून हळहळ व्यक्त केली गेली, तर सदर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही होताना दिसून आली. खरे तर मंदिर समितीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तात्काळ दखल घेत सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र माध्यमातून बातम्या लागल्यानंतरच मंदिरे समितीकडून कारवाई केली जात असल्याचं चित्र यावेळीही पाहावयास मिळालं आहे. मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले गोशाळेतील कर्मचारी योगेश सुधाकर पाठक व तानाजी रामचंद्र जाधव या दोन्ही कर्मचाऱ्यांना 2 ते 3 दिवस वयोमान असलेल्या वासरास दूध पाजताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यानं सदर नवजात वासराचा मृत्यू झाल्याचं सत्कृत दर्शनी दिसून येत आहे. याबाबत त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं गोशाळा विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भादवी न्याय संहिता 2023 मधील कलम 325 व 3.5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याशिवाय मंदिर समितीच्या आगामी सभेत सदरचा विषय ठेवून पुढील योग्य ती कारवाई देखील नियमानुसार करण्यात येईल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीस पाठीशी घातलं जाणार नाही असं मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलंय. तर पंढरपुरात मंदिरे समितीच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या गोशाळेचे व्यवस्थापन आपल्या हाती घेण्यासाठी इस्कॉन सारख्या संस्थेनं पुढे यावं. इस्कॉन संस्थे श्रीकृष्ण भक्त वर्षाकाठी कोट्यवधींच्या देणग्या देतात. यातूनच मंदिरे समितीच्या गोशाळेचे व्यवस्थापन व गोमातांची सेवा करण्यासाठी आता इस्कॉन मंदिर समिती समोर काही प्रस्ताव ठेवणार का, हेच आता पाहावं लागेल.